संघ जिंकेल त्या दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया। म्हणजेच दर्शनजी वाकडे यांना सुद्धा शुभेच्छा देऊया, संघ मालक आहेत आवाज अल्फाचे, आणि दुसऱ्या बाजूला सुरेश काका यांना सुद्धा शुभेच्छा देऊया वर्सोली चॅलेंजर संघाला। आणि समालोचन कक्षामध्ये वळूया जिथे तयार आहेत इम्रान बुखारी। हर्षद टावरी पारितोषिक घेऊन जायचं आहे, आपलं सामनावीराचं पारितोषिक हर्षदसाठी या ठिकाणी देऊन त्याचा गौरव केला जाईल। थँक्यू व्हेरी मच। पहिले षटक सुरू आहे। पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय पहिला विकेट या ठिकाणी आलेला आहे। गोलंदाजी मार्गावरती आपण शिरू विकला बघतोय। पहिला चेंडू डॉट टाकला, दुसऱ्या चेंडूवरती विकेट, आणि संघाचं खातं ज्या ठिकाणी खोललेलं नाही आहे, आणि अशा वेळेस एक फलंदाज मात्र आवाज अल्ताफ या संघाचा तंबूच्या आसऱ्याला पोचलेला आहे। नवीन फलंदाज स्ट्राईक वरती येतोय धर्मेंद्र वर्तक, सासोने गावाचा तो बिलॉंग करणारा खेळाडू फुलाईदेवी सासोने संघासाठी तो खेळतो, आणि आज मात्र या ठिकाणी PNP चषकामध्ये आपण डावखुरा असा धर्मेंद्र वर्तकला पाहतोय। गोलंदाजी मार्गवरती शिरू विक षटक पहिलं प्रगती पथावरती 30 गजच्या दायऱ्यामध्ये पाबंदीमध्ये षटक घेऊन आलाय, आणि त्यासाठी धर्मेंद्र आता स्ट्राईक वरती असेल। चेंडू नंबर 3 क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिला, एक शॉट फाईन लेग, एक शॉट थर्ड मॅन। सने 1 मिनिट थांबवतो, सामनावीराचं पारितोषिक देऊन गौरव केला जाईल। मी अवधूत पाटील यांना विनंती करतो हे पारितोषिक देऊन गौरव करायचा आहे हर्षद टावरीचा, जो पहिला अर्धशतकवीर राहिला या स्पर्धेतला। अवधूत पाटील यांच्या शुभ हस्ते त्याला पारितोषिक देऊन गौरव केला जाईल। ओव्हर टू वन्स अगेन कॉमेंट्री बॉक्स संजयजी म्हात्रे। या चेंडूवरती मात्र कुठलीही धाव येत नाही, चेंडू डॉट येतोय। 3 चेंडूंचा खेळ संपलाय, तिन्ही चेंडू या ठिकाणी डॉट टाकले शिरू विकने। मागच्या मॅच पासून गोलंदाजीमध्ये काय बदल करायचा तो त्यांनी या ठिकाणी केलेला आहे, आणि त्यांनी दिलेला शब्द या ठिकाणी पालन करतोय। 4था चेंडू या ठिकाणी डॉट टाकलाय फलंदाज धर्मेंद्र वर्तक का बॅक टू द पॅव्हलियन, बिग विकेट। जो सामना जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल। मात्र या मॅच मध्ये शिरू विकने पहिले 4 चेंडू टाकलेत, आणि पहिल्या 4 चेंडूमध्ये 2 विकेट, आणि त्यासुद्धा गोल्डन डक वरती। संघाचं कुठलंही खातं खोललं नाहीये, आणि अशा वेळेस 4 चेंडूमध्ये 2 गड्यांना माघारी पाठवलं शिरू विकने। अप्रतिम सुरुवात केलेली आहे, जेथे धर्मेंद्र वर्तक सुद्धा गोल्डन डक वरती बाद झालाय। नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये, आता असेल तो राजेश मोहिते। फुलाईदेवी सासोने संघासाठी बिलॉंग करणारा खेळाडू राजेश मोहिते या वेळेला आपल्या संघाचं खातं आणि आपला स्वतःचं खातं खोलणार का, या 5व्या चेंडूवरती अवेंजर आवाज संघाचा राजेश मोहिते फलंदाजीसाठी सज्ज झालाय। शिरूचा हा 5वा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। या वेळेला मात्र यष्टी गोल केले, आणखीन एक फलंदाज राजेश मोहिते गोल्डन डक वरती, बॅक टू द पॅव्हलियन। फलंदाज बाद होऊन परततोय 5 चेंडू मध्ये 3 फलंदाज बाद। हॅट्रिक वरती आलाय शिरू विक, और हॅट्रिक तर झालंय, मात्र हॅट्रिक वरती असणार आहे शेवटच्या चेंडूवरती शिरू विक या स्पर्धेतली आणखीन एक हॅट्रिक प्राप्त करणार का। गेल्या वर्षीचा विजेता संघ आणि त्याचा कॅप्टन आपण बघतोय सुरेश काका घरत यांचा संघ या ठिकाणी पहिल्याच मॅच मध्ये पराभूत झाला होता, परंतु दुसरा मॅच जिंकलाय। मात्र तिसऱ्या मॅच मध्ये सुरुवात अत्यंत जबरदस्त करतोय शिरू विक। कोणतीही धाव नाहीये, 3 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत गोल्डन डक वरती, आणि हॅट्रिक वरती आलाय
तो म्हणजेच शिरू विक. नवीन फलंदाज स्ट्राईक वरती असेल आता पारस नाकवा. अग्राव मधून बिलॉंग करतोय. पारस हॅट्रिक वरती असेल. आता मात्र शिरू. अंतिम चेंडू या स्पर्धेतले आणखीन एक हॅट्रिक साठी हा चेंडू. आहा, लाजवाब हॅट्रिक लेग बिफोर द विकेट स्वरूपात तिसरा फलंदाज. क्रिकेट स्पर्धा खेळलेला खेळाडू नाहीये. आज मैदानामध्ये मेडन ओव्हर टाकतोय, हॅट्रिक घेतोय स्वतःच्या नावावरती आणि सुरेश काका 11 या संघाला मैदानामध्ये आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी शिरू विक या वेळेला कर्णधार पद भूषवत असताना मैदानात तो अगदी ठकासठक अशा पद्धतीचा परफॉर्मन्स सुद्धा देतोय. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघावरचं दडपण दबाव वाढणार आहे. पण दुसऱ्या बाजूला आता दुसऱ्या षटकामध्ये हा प्रयत्न करावा लागेल आवाज अल्फाजला की ती कोंडी सोडवावी लागेल. की तुम्ही जेव्हा पहिल्या षटकामध्ये इतकं 0 या धावसंख्येवरती तुम्ही 3 फलंदाज गमावलेले आहेत, अशा वेळेला स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप ज्या आवाज अल्फाज संघाकडे पाहिलं गेलंय त्यांना आता उत्तर द्यावं लागेल. कारण प्रतिस्पर्धी संघ प्रत्येक संघाला या सामन्यामधून जिंकणं महत्वाचं आहे दोन्ही संघांना, तरच ते सुपर 12 साठी क्वालिफाय होऊ शकतात. आणि अशा वेळेला दोन्ही संघमालक एकमेकांच्या बाजूला जरी बसले असले तरी सुद्धा प्रत्येकाने थोड्या अंशी देवाचा धावा करायला सुरुवात केली की आपल्या संघासाठी बरं होऊ दे रे देवा. नक्कीच संदीप, 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. आपण बघतोय मेडन षटक, हॅट्रिक आणि 4 विकेट या PNP चषकामधलं सर्वोत्कृष्ट षटक आणि दुसरं मेडन षटक आलेलं आहे. आणि आतापर्यंतची ही तिसरी हॅट्रिक, काल आणि आजच्या मध्ये तिसरी हॅट्रिक या PNP चषकामध्ये झालेली आहे. पहिली दिनेश आग्रावकर नुसती, दुसरी हॅट्रिक आकाश गोंदली आणि तिसरी हॅट्रिक ही शिरू विकच्या नावावरती झालेली आहे. PNP चषकामध्ये 3 हॅट्रिक आज आपण बघितल्या. अजून सुद्धा 7 चेंडू पडलेत आणि 7 चेंडू मध्ये कुठलीही धाव येत नाही आहे. 4 बाद 0 धावसंख्या आहे ती आवाज अल्फास या संघाची. संघाचं आणि आपलं खातं खोलायचं अजून सुद्धा. गोलंदाजी मार्कवरती षटक नंबर 2 प्रगती पथावरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळला चेंडू हवेत, आणखीन एक फलंदाज बाद. 5 बाद 0 ही धावसंख्या आवाज अल्फास या संघाची. पाहिलं कोणाने ते चित्र आज PNP चषकामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. जे ते 7 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेत आणि कोणतीही धावफलकावरती नाही आहे. 5 फलंदाज गोल्डन डक वरती बाद झालेत. इतिहास अक्षरशः या PNP चषकामध्ये घडलेला आहे. सन्नाटा पूर्णपणे मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. त्या ठिकाणी आपण रिव्ह्यू घेतलेला बघतोय. थर्ड अंपेअरची प्रतीक्षा आपण करतोय.
इथे मात्र ओव्हर स्टेपिंगचा नो चेंडू दिलेला आहे, त्यामुळे फलंदाज मात्र बाद होऊ शकत नाहीये. आर्यन खारकर गोलंदाजी मार्कवरती होता आणि त्याने ओव्हर स्टेपिंग केलेला आहे, त्यामुळे हा चेंडू मात्र नो आहे. फलंदाजला नवसंजीवनी मिळतोय, अक्षरशः जीवनदान मिळालेलं आहे. फ्री हिट असेल या चेंडूवरती. धावसंख्या मात्र या ठिकाणी 9च्या माध्यमातून एक धाव पहिली धावफलकावरती लागले, जिथे 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आर्यन खारकर अक्षी एंड कडून गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू, यावेळेचा चेंडू सरळ केला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक येतोय, फिल्डिंग करतोय, तोपर्यंत एक धाव मात्र पहिली बॅटच्या माध्यमातून पूर्ण केलेली आहे. ती आवाज या संघाने धावसंख्या धावफलकावरती लागली ती 2. 4 बाद 2 अशा स्थितीमध्ये आवाज अल्फाज हा संघ आपण बघतोय. शिरुविकची कॅप्टन्सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अत्यंत उत्तम दर्जाची कॅप्टन्सी आजच्या दिवसामध्ये केल्या. हा खराब चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरून आलेला आहे. चेंडूवरती फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू वरती पंचांनी पुन्हा एकदा रिव्ह घेतलेला आहे. नवीन फलंदाज आपण बघतोय शुभन नाकवा. हा सुद्धा सासोने गावचा खेळाडू आहे. ज्ञानेश्वर माऊली सासोने संघाकडून तो खेळतोय आणि तो मात्र मैदानात असेल. रिव्ह्यू घेतलेला आहे, अर्थात आणि हा बीवर दिलेला आहे. आणखीन एक अवांतर चेंडू नो आणि फ्री हिट पुढे असेल. आर्यन खारकरची यावेळेस गोलंदाजी थोडीशी खराब होतोय. बीवर टाकला आणि त्यामुळे आणखीन एकदा फ्री हिट असेल, जेथे अवांतर स्वरूपाच्या धावा येतात. पुढील चेंडू आर्यन खारकरचा अक्षी एंड कडून यावेळेला चेंडू होता उजव्या अष्टीच्या बाहेरून ऑफ स्टंपच्या बाहेर शफल होऊन की चेंडूला खेळायचा होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क होत नाहीये. चेंडू डॉट गेलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा बघतो या ठिकाणी. धावसंख्या धावफलकावरती जैसे ते, जेथे फक्त 3 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात इथे आवाज अल्फाज हा संघ प्रथम बॅटिंग करताना आपण बघतोय. स्ट्राईक वरचा फलंदाज शुभम नाकवा. यावेळेचा चेंडू मात्र खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी होती. मागचा चेंडू काहीसा उंचीवर होता. गोल्डन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर चेंडूने उंची घेतली होती, परंतु यावेळेचा चेंडू हा खाली राहिलाय आणि या चेंडूवरती सुद्धा कुठलीही धाव येत नाहीये. आतापर्यंत या षटकातून चेंडू डॉट आलेले आहेत, ते म्हणजेच 3 चेंडू डॉट टाकलेत. आर्यन खारकरने ज्या पद्धतीने खराब गोलंदाजी केली, परंतु त्याच वेळेला आपण बघतोय डॉट चेंडू सुद्धा येतात. यावेळेचा फटका चांगला आहे, सरळ स्क्वेअर कट चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला स्पर्श करून डीप कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. पहिला चौकार लागतोय तो आवाज अल्फाज या संघासाठी. यावेळेचा फटका यावेळेस हवेत होता, मात्र निर्मनुष्य क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षक चेंडू फिल्डिंग करतोय, तोपर्यंत एका धावेने धावसंख्या एकूण येतो ती म्हणजे 8 धावा. 4 बाद 8 अशा स्थितीमध्ये 2 षटकांची समाप्ती होते. पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपलेत आणि एकूण धावसंख्या आहे ती 8 वरती आहे, जे ते 4 बाद 8 अशा
आवास अल्फास या संघाच्या धावसंख्या आहेत. षटक नंबर 30 प्रगती पथावरती यावेळीला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नवीन येतोय ऋषिकेश पाटील. षटक 30 हाताळण्यासाठी येतोय. मागच्या मॅच मध्ये आपण याच गोलंदाजाने मेडन षटक टाकलं होतं आणि तो गोलंदाज आता मात्र षटक नंबर 30 हाताळण्यासाठी सज्ज होतोय ऋषिकेश पाटील, ज्याच्या नावावरती PNP निर्धाव षटक असं टाकलं गेलं. दुसरं षटक त्यांनी निर्धाव टाकलं होतं आणि तो आहे ऋषिकेश पाटील. गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. 4-8 अशा स्थितीमध्ये आवास अल्फासा संघ पॅव्हलिन यांकडून गोलंदाजी मार्कवरती ऋषिकेश पाटील गोलंदाजीला सुरुवात करतोय. पाबंदी हटले त्यानंतर क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघितली तर एक शॉर्ट पॉइंट आहे, एक शॉर्ट गलीमध्ये क्षेत्ररक्षक, एक शॉर्ट थर्ड मॅन, एक फाईन लेग वरती रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. मात्र यावेळेला चेंडू टप्पा पडल्यानंतर राईस होतो विकेट किपर शिरूच्या हातात गेलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव गेलाय. एकूण चेंडूंचा विचार केला तर या ठिकाणी 3 षटकामध्ये चेंडू निर्धाव आलेले आहेत. ते म्हणजेच 10 चेंडू निर्धाव आलेत आणि त्यामध्ये आपण बघितले तर 13 चेंडू मधून 10 चेंडू निर्धाव टाकलेत आतापर्यंतच्या या गोलंदाजांनी. या चेंडूवरती कार्पेटच्या माध्यमातून पाठवलाय मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव अजून मिळेल शुभम नाकवाला. एका धावेने धावसंख्या वाढतोय ती म्हणजेच आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 4-9 अशा स्थितीमध्ये आवाज अल्फास हा संघ या ठिकाणी पूर्णपणे कामगिरी चांगली होत नाहीये. मोठ्या फटक्यांची गरज असेल. एक मोठं टार्गेट ठेवणे खूप गरजेचं असणार आहे कारण डू और डाय असा मॅच आहे. इथे पराभूत झाला तर घरचा रस्ता. यावेळेचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेला खेळलाय. कार्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, फिल्डिंग करतोय. तोपर्यंत धावा मात्र धावफलकावरती 10 लागतात. एका धावेच्या माध्यमातून 10 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र डबल फिगर ही स्कोरबोर्डवरती आपण पाहू शकता आवाज अल्फास या संघाची. पुढील चेंडू यावेळेला ऋषिकेश पाटीलचा. यावेळेचा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या हातात जाईल. आणखीन एक फलंदाज शुभम नाक. पार पडलेले आमचे काही समालोचक मित्र यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो ॲडव्होकेट किशोर हजारे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हे सन्मान करायचे आहेत. यश मापगावकर या ठिकाणी आजच्या दिवशी समालोचक म्हणून आपल्याला लाभले. त्यांचा या ठिकाणी सन्मान ॲडव्होकेट किशोर हजारे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तसेच संजयजी म्हात्रे या ठिकाणी आपल्याला समालोचक लाभले, त्यांचाही सन्मान केला जाईल PNP चषकाच्या या व्यासपीठावरती. तसेच तिसरे समालोचक मित्र अर्थातच निलेश ठाकूर या ठिकाणी आपल्याला समालोचक या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले. त्यांचाही या ठिकाणी आपण सन्मान ॲडव्होकेट किशोर हजारे यांनाच विनंती करतो की आपण PNP चषकाच्या या व्यासपीठावरती आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि लकी ड्रॉची ज्याची आपण वाट पाहतोय या षटकातील अर्थातच तिसरं षटक पूर्ण झालं की आपण लकी ड्रॉ करणार आहोत. आणखीन एक फलंदाज बाद होतोय.
या ठिकाणी चित्र निर्माण झालंय. कारण कर्णधार या नात्याने तो आज मैदानामध्ये उभा आहे, पण एका मागोमाग एक फलंदाज बाद झालेत, 6 फलंदाज बाद झालेत, 11 धावा धावफलकावरती लागल्यात आणि ही अर्थानच एक वेगळी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळते. सो मनीष बोबू खुश आहे. मनीष आमचे या ठिकाणी मनीष बोबे आज खुश असणार, कारण सुरेश काकाचा संघ मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय. पाठीराखे प्रोत्साहन करणारे असे सगळे मित्रमंडळी असावे लागतात. सुरेश काकाने ती पुण्याई कमवले आणि त्याच्यामुळे या वेळेला मैदानामध्ये आज दर्शनदादाने सुद्धा कमवलेली ती पुण्याई चालत यावी यासाठी मैदानात कोण बॅटिंगला आलाय? सुमित. याच सुमितला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बॅटिंग करताना बघितलं होतं आपण, बरोबर आहे ना? चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशी बॅटिंग सुमितने केली होती की समोर मला वाटतं साधारण 12 चेंडूमध्ये काहीतरी 40-42 धावा हव्या होत्या आणि सुमितने 4 षटकार त्यावेळेला मैदानामध्ये टोकले. पुन्हा दुसऱ्या ओव्हरमध्ये तो बॅटिंगला आला तेव्हाही त्याने चांगली बॅटिंग केली. पण तशा प्रकारची बॅटिंग आज मैदानामध्ये करावी लागेल. हे दोन्ही चांगले बॅटर मैदानामध्ये आहेत. आय डोंट नो की पहिल्या कुठल्या क्रमांकावरती खरं तर हे दोन्ही लवकर बॅटिंगला येतात, पण तसं आज घडले नाही. लकी ड्रॉ मला वाटतं पहिल्या इनिंग नंतर आपण घेऊया. 2 षटकांचा खेळ अजूनही होणं बाकी आहे. पुन्हा एकदा वळूया समालोचन कक्षामध्ये, जिथे आपण ऐकणार आहात इम्रान भाईजान यांना. या 2 षटकामध्ये अर्थातच पुढच्या चांगलं घडावं अशी अपेक्षा नक्की असेल दर्शन वाकडे आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांना, कारण दोन्ही चांगले बॅटर आहेत. पण अर्थात हे घडू देणार का? कारण समोर शिरू विक आहे. ऐकूया इम्रान भाईजान यांना. यस, थैंक यू सो मच श्रीकांत मोलगी. शेरू विक गेंदबाजी के लिए आते हुए पहले मेडल विकेट प्राप्त करने वाले गेंदबाज, फिर से एक बार गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पर बल्लेबाज अभिषेक नाइक, और इस बार अभिषेक नाइक का बल्ला पहली गेंद के ऊपर हल्ला करता हुआ ऑन साइड बॉर्डर के पार, मस्तक पर दस्तक, गेंद सीमा पर, झुकेगा नहीं साला. षटकार. गेंद पर छक्का लगाकर इनिंग की शुरुआत करते हुए अभिषेक नाइक और इस बार चल में डालने की कोशिश खोद कर खेलना चाहते थे. फिर से एक बार बैक टू द बॉलर, गेंद को गैदर किया. इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है अनुष्का भाभी के हीरो जर्सी नंबर 18 विराट कोहली स्कोर कार्ड पर आते हुए 6 विकेटों के नुकसान पर, जबकि आखिरी चौथा और लेकर गेंदबाज श्रीकांत निजी दूसरा टीम की ओर से चौथा 5 ओवर का होने वाला मैच. एक तरफ है टीम वर्सोली चैलेंजर्स तो एक तरफ है आवाज अल्फाज. ये दोनों टीम के दरमियान क्रिकेट के बाहुबली सुमित सेकंड पर. ओहो, इस बार अच्छी गेंद. शेरू विक शानदार गेंदबाजी करने में माहिर ऐसे खिलाड़ी. पहले ओवर में हमने देखा था मेडल 4 विकेट प्राप्त करने वाली, और तीसरे गेंदबाज है जिन्होंने हैट्रिक लगाई. विकेट हैट्रिक लेने वाले गेंदबाज ठहरे श्रीकांत मोलगी. शेरुविक गेंदबाजी करते हुए फिर से एक बार 18 रन 6 विकेटों के नुकसान पर, चौथा और प्रगति पर. इस बार फिर से मिड ऑन की दिशा में खेल दिया. डीप में प्रोटेक्शन है, पेट्रोलिंग करेंगे, फील्ड करेंगे, थ्रो करेंगे. तब तक 1 रन आसानी से मुकम्मल. इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी. स्कोर आगे बढ़ता हुआ तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए 6 विकेटों के नुकसान पर, चौथा और जारी है. श्रीकांत गेंदबाजी करते हुए फिर से एक बार कैप्टन अभिषेक नाइक के लिए गेंदबाजी करने के लिए तैयार. इस बार फिर से एक बार गेंदबाजी करेंगे शेरुविक. इस बार आने वाले से खेल दिया मिड विकेट की दिशा में. मिड ऑन में फील्डर है, जब तक फील्ड करेंगे 1 रन की सख्त स्कोर पे बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचे स्कोर कार्ड पर. नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर आते हुए. जरूर यहां पर बूंद बूंद से तालाब बनता है. यही स्ट्रैटेजी यहां पर दोनों बल्लेबाज बनाते हुए बड़े स्ट्रोक लगाने से वंचित किया गेंदबाजी करने वाली टीम वर्सोली चैलेंजर्स. इस बार फिर से गेंद में डालने की कोशिश खोद कर खेलने का प्रयास किया. फील्डर है वहां पर, सेम शॉट यहां पर. तब तक 1 रन दूसरी रन का प्रयास असफल होते हुए. इस 1 रन की सहायता से स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है धरणे गुरुजी सर बतलाते हुए 4 ओवर की समाप्ति के बाद 21 रन. शानदार गेंदबाजी. पहले ओवर में 4 विकेट 0 रन, दूसरे ओवर में 8 रन 4 विकेट, तीसरे ओवर में 11 रन 6 विकेट, और चौथे ओवर में 6
विकेट और 21 रन। शानदार शुरुआत, यहाँ पर एक छक्का लगाया था शेरू विक के ऊपर बैटर अभिषेक नाइक अबू नाम से जाने जाते हैं। जबकि यहाँ पर देख रहे स्क्रीन पर हम देखते हुए 21 रन पहले इनिंग स्टार्ट है 6 विकेटों के नुकसान पर 4 ओवर की समाप्ति के बाद बचे हुए 6 गेंदें अभी भी शेष बाकी है। पीएनपी चषक का थरार यहाँ पर सभी दर्शकों का तहे दिल से प्रोलिंग स्पोर्ट्स के माध्यम से स्वागत करता हूं। ले चलता हूं इस शानदार मैदान पर आखिरी ओवर लेकर आते हुए सबसे कातिल केतन पाटिल। आखिरी ओवर लेकर आते हुए केतन पाटिल शिवबा शिवरे के ये खिलाड़ी, आज उन्हें मौका मिला है वर्सोली चैलेंजर्स टीम में। केतन पाटिल केपी नाम से जाने जाते हैं। जर्सी नंबर 05 परिधान किए हुए गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर बल्लेबाज सुमित, क्रिकेट के बाहुबली, एक मजबूत जिस्म के खिलाड़ी है। जब भी क्या टीम संकट में होती है संकट मोचन बनते हैं, पर इस लॉन्ग ओवर में अपने बल्ले का फ्लो खोलना होगा, जिम्मेदारी लेनी होगी। और इस बार मिडल की दिशा में खेल दिया फील्डर है वहां पर। जब तक फील्ड करेंगे थ्रो करेंगे, एक रन ही आसानी से मुकम्मल करते हुए इस एक रन की सहायता से स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 22 रन 6 विकेटों के नुकसान पर। केतन पाटिल सबसे कातिल गेंदबाजी करते हुए रॉयल वर्सोली चैलेंजर्स की जानिब से, जबकि बल्लेबाजी करने वाली टीम आवास अल्फास। यहां पर स्ट्राइक पर बल्लेबाज खुद कप्तान अभिषेक नाइक। और इस बार देखिए 13 का फूल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। किया है बैकवर्ड स्क्वायर लेग सी मारेगा के पार, डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख। पर इस बार देखिए कुछ अलग करने का प्रयास। प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए ऑफ स्टंप के काफी बाहर ऑफिशियल अंपायर कल्याणी घोरपड़े सर ने अपने बांसुए खोलते हुए वाइड करार कर दिया। इसी लॉ नंबर 22 इस एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ हमारे गुण लेखक सर बतलाते हुए स्कोर कार्ड पर 29 रन 29। शानदार बल्लेबाजी, 2 छक्के जरूर अभिषेक नाइक ने इस प्रतियोगिता में लगाए। कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट और आज कप्तानी पारी मैदान पर दिखाते हुए बच्चे में अभी भी 4 गेंदें शेष है। 29 रन स्कोर कार्ड पर 6 विकेटों के नुकसान पर। इस बार देखिए जल में डालने की कोशिश खोद कर खेला है फील्डर वहां पर अमित सुतार। कोमड़ी पलाली तंगड़ी धरोना लंगड़ी घालाया लगली। यहां पर खराब फील्डिंग देखिए, आंखों ही आंखों में इशारा करते हुए दोनों बैटर्स ने 2 रन प्राप्त किए। एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 31 रन स्कोर कार्ड पर लगते हुए। केतन पाटिल के ऊपर यहां पर प्रतिकार करते हुए बैटर अभिषेक नाइक कैप्टन आज कप्तानी पारी करते हुए टारगेट को अचीव करना चाहते हैं, टारगेट सेट करना चाहते हैं। इस बार बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर का सहारा और बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए कमांड डीजे मास्टर। केतन पाटिल ने कम बैक किया। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर 6 रन, तीसरी गेंद पर 2 रन और चौथी गेंद पर विकेट प्राप्त करते हुए टोटल टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर हम देखते हुए 31 रन 31 रन स्कोर कार्ड पर। ऑफिशियल अंपायर हम सम्माननीय कल्याणी घोरपड़े सर, इनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करूंगा जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए तशरीफ लाए। न्यू बैटर मैदान पर मैन फ्रॉम टेमघर कुणाल कोंडालकर, एक अच्छे खिलाड़ी है। जब भी टीम संकट में होती है कुणाल कोंडालकर ने अपने बल्लेबाजी के जलवे दिखाए, पर आज उन्हें प्रमोट किया है, मौका मिला है इनायत नंबर 9 पर बल्लेबाजी करने का। कुणाल कोंडालकर जर्सी नंबर 8 परिधान किए हुए, जिस तरह से लेफ्ट आर्म बैटर रविंद्र जडेजा सर जर्सी परिधान करते हैं, वही जर्सी नंबर 8 परिधान किए हुए कुणाल कोंडालकर बल्लेबाजी करेंगे, जबकि गेंदबाजी करेंगे सबसे कातिल केतन पाटिल गेंदबाजी करते हुए। इस बार देखिए अच्छी गेंद उसमें जड़ में ना की कोशिश, अलोंग द कार्पेट खेल दिया, मिड विकेट की दिशा में फील्डर है, जब तक फील्ड करेंगे भाग सुमित भाग। पर इस बार देखिए थोड़े से रनिंग बिटवीन में खराबी, विकेट का पतन, फिर से एक बार डीजे को मौका।
चलित मैदान पर आते हुए इनायत नंबर 10 पर जरूर यहाँ पर रोगी को दवा चाहिए, योगी को जब चाहिए। हम तो क्रिकेट के दीवाने हैं, हमें क्रिकेट में पीएनपी चषक चाहिए, उसके लिए होता हुआ ये संघर्ष। और इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास, चकमा देते हुए केतन पाटिल, कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी। पहली इनिंग का खेल समाप्त हो चुका। पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए 8 विकेटों के नुकसान पर 32 रन बनाए और जीतने के लिए 33 रनों का टारगेट सेट किया है। बत्तीस रन और जीतने के लिए 33 रनों का टारगेट सेट किया है वर्सोली चैलेंजर्स टीम के सामने। तो यहां पर देखना है, ये 33 रनों का टारगेट सेट किया जाएगा। थँक्यू सो मच इमाद भाई, इम्रान भाई. लकी ड्रॉसाठी आपण जातोय. लकी ड्रॉ सन्माननीय प्रशांत शेट यांच्या द्वारे अर्थातच ती चिठी काढली जाईल आणि आजचा मोबाईल विजेता कोण त्याचं नाव आपण म्हणजे त्याचा नंबर डिक्लेअर करू. तो कोण असेल तो आपल्याला बघायचा आहे. भरपूर सारे अर्थातच आज नवीन लकी ड्रॉ आहे. काल ज्यांनी भाग घेतला होता तो टीव्ही साठी होता. आज नव्याने लकी ड्रॉ झालाय. आज नव्याने कूपन खरेदी केले गेलेत आणि त्यातून आमच्या या अर्थातच चिमुरडेने ती चिठी काढले आणि नंबर आहे 727. नंबर आहे 727. बघा जरा खिशामध्ये जी आपण चिठी घेतले ती अर्थातच हीच आहे का? 727च आहे का? ज्याचा कोणाचा अर्थातच भाग्य या ठिकाणी चांगलं असेल त्याला तो मोबाईल मिळणार आहे. हे नाव उद्या दुपारपर्यंत आम्हाला आपण कळवायचं आहे. जर आता इथे आपण उपस्थित असाल, यूट्यूबवरती सामने पाहत असाल किंवा घरबसल्या टी व्हीवरती आनंद लुटत असाल किंवा आज मैदानामध्ये प्रेक्षकांमध्ये बसलेले असाल आणि तुमच्याकडे हीच 727 नंबरची चिठी असेल आहे कोणाकडे आहे? आणि चिठी आहे अमोल नाईक यांच्याकडे आहे. ती 727 नंबरची चिठी आहे अमोल नाईक यांच्याकडे. त्याच्यामुळे मोबाईल त्यांच्याकडे जाणार. आणि सन्माननीय प्रशांत शेट यांच्या शुभ हस्ते हे लकी ड्रॉचं पारितोषिक देऊन अमोल नाईक यांना या ठिकाणी गौरव करण्यात येतोय. कॉंग्रॅच्युलेशन अमोलजी नाईक. लकी ड्रॉतील दुसरे विजेते ठरलेले आहेत, त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया. वळूया मैदानाकडे. पूर्वार्धाचा खेळ संपला, उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात होते आणि मग विजेता कोण? कारण सुपर 12 मध्ये जाणं इतकं सोपं नाही आहे. थर्ड टायपून्स पहिल्या रात्री गेले. प्रमोदजी गासे आणि विवेक म्हात्रे यांचा तो संघ. रामराज रायडर संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला. मोहनजी धुमाळ यांचा तो संघ. वळके ॲव्हेंजर्स शोएबजी पठाण यांचा तो संघ. मुरुड डिफेंडर्स जनार्दन नाकवा आणि अर्थातच नाकवा ब्रदर्सचा तो संपूर्ण संघ. नांदगाव निंजा म्हणजेच सरोज दिवेकर यांचा अर्थात तो संघ मैदानामध्ये पाहिला. मग अर्थात आता 6वा संघ कोण? 33 धावा बनवायच्यात. 5 षटकांमध्ये या बनवायच्यात, 6 षटकात नाही, 5 षटकामध्ये या 33 धावा बनवायच्यात. आणि कशा पद्धतीने अर्थातच या सामन्याचं रूपडं पालटलं जाईल. कारण दोन्ही बाजूला आपण पाहिलं ना, फलंदाजी गोलंदाजी या दोन्ही आघाड्यांवरती थोडा वेगवेगळा इनबॅलन्स मैदानामध्ये पाहायला मिळाला होता. म्हणजे काय झालं की पहिल्या 5 विकेट कशा गेल्या तर 0 या धावसंख्येवरती गेलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. अचानक नो बॉल झाला, फलंदाज माघारी परतला.
तरी सुद्धा काही घसरगुंडी थांबली नव्हती. पण मग शेवटच्या 2 षटकांमध्ये अबू मैदानामध्ये कर्णधार पद आपल्याला जे मिळालेलं आहे त्याला परिपूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न त्याने मैदानामध्ये केला आणि मग सुरू झाला एक वेगळ्या प्रकारचा थरार आणि तोच आपल्याला आता पूर्वार्धाच्या खेळातून उत्तरार्धाच्या खेळामध्ये न्यायचा आहे. थोड्या अंशी सासवणे विभागातील, आवास विभागातील, दिगोडी विभागातील सारे पाठीराखे त्या ठिकाणी जागे आहेत. पण दुसऱ्या बाजूला आता वर्सोली संघाचे पाठीराखे सुद्धा मैदानामध्ये या वेळेला देवाचा धावा करतायत. पण अशा वेळेला पहिल्या चेंडूवरती आणखी पहिला फलंदाज बाद होणार आणि अबूच्या नावावरती ही पहिली विकेट कोणाची तर परशुरामाची. सुटली सोन्याची रे माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे आइडल हमारे गुरुवर्य सम्माननीय संदीप जी जगे सर के पास. धन्यवाद. थँक्यू सो मच इम्रान भाईजान. सामना जिंकण्यासाठी 30 चेंडूंमध्ये 33 धावा बनवायच्या होत्या आणि पहिलाच फलंदाज बाद झाला. परशुरामाला या वेळेला मैदानातून परतावं लागलं आणि परशुराम जेव्हा मैदानातून बाद होऊन परतलाय तेव्हा त्याने सुद्धा आपण पाहतो ना प्रो लिंकचे आमचे संपूर्ण कॅमेरामॅनने त्या आपल्या एक्सप्रेशन कॅमेरामध्ये टिपल्या की परशुरामने सुद्धा मैदानामध्ये आपल्याला अशा प्रकारे फटका खेळायचा होता. पण फटका चुकल्यानंतर जे चेहऱ्यावरती हावभाव आपण त्याचे पाहिले ना ते साऱ्या काही भावना होत्या. या भावना मैदानामध्ये अनेक वेळेला आपण त्याला प्रतिक्रियाच्या रूपाने पाहत असतो. या भावना अर्थातच जेव्हा आमच्या कॅमेरामॅनने टिपल्या त्यावेळेला त्याचं सुद्धा धन्यवाद द्यावे लागतील. प्रोलिंगच्या संपूर्ण टीमचे धन्यवाद द्यावे लागतील. ऋतुज कीर आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने गेल्या अगदी काही ठराविक कालावधीमध्ये 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलेला आहे. त्याच्यामुळे या सबस्क्रायबरमध्ये आणखीन वाढ व्हावी याच्यासाठी प्रोलिंग या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अर्थातच हे आम्ही जरूर सांगू शिरू यावेळेला फटका खेळतोय आणि हा खराब चेंडू पाहायला मिळाला अभिषेकचा आणि चेंडू अर्थातच नो बॉलच्या रूपाने 5 धावा देऊन बसला. या फ्री हिटचा लाभ कसा प्रकारे उठवायचा हे शिरूला सुद्धा माहिती आहे. पण शिरू संघाचा कर्णधार आहे, तो 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करतोय सातत्याने. पहिल्या सामन्यात सुद्धा तो त्याच क्रमांकावरती आला, दुसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तो त्याच क्रमांकावर आला, तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा तो त्याच क्रमांकावरती आलाय आणि अशा वेळेला हवेच्या विरोधात हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला माहिती होतं की फ्री हिट आहे तर अशा वेळेला चान्स तो बनताय. क्रिकेट इज द गेम ऑफ चान्स असं आपण नेहमी ऐकतो, पाहतो आणि अनेक क्रिकेटर ते मैदानावरती या वाक्याला अनुसरून खेळतात सुद्धा. हेच शिरूने मैदानामध्ये केलं. पण हे बॅटल इंटरेस्टिंग आहे मित्रांनो. अभिषेकला माहिती आहे की या संघातील म्हणजे प्रतिस्पर्धी वर्सोली चॅलेंजर संघातील खेळाडूंना जर बात करायचं असेल तर त्यातील या 1-2 खेळाडूंना जर आपण पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला तर मॅच मध्ये वेगळी रंगत प्राप्त होऊ शकते. हाही चेंडू आपण पाहतोय ना यावेळचा पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलाय. अर्थात ओव्हर स्टेपचा हा नो बॉल असणार आहे, त्याच्यामुळे आणखीन एक फ्री हिट. मगाशी सुद्धा आपण पाहिलं होतं ना की वर्सोली चॅलेंजर संघाला म्हणजे सुरेश काका यांच्या संघाला काही ज्या अर्थातच धावा मिळतात त्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये सुद्धा मिळतात. थोड्या अंशी का होईना देवाची साथ लाभते, नशिबाची साथ लाभते असं म्हणायला काही हरकत नाहीये. पण थोडा परफॉर्मन्स जोडावा लागेल आता मैदानात. शिरू याही वेळेला आपण पाहतोय थोडा डान्सिंग डाऊन द विकेट. या वेळेला डबल स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पुन्हा बॅकफूट वरती गेले. या वेळेला चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अभिषेकचं कौतुक करावं लागेल. अभिषेक नाईक यासाठी ओळखला जातो. अर्थातच त्याच्या गोलंदाजीमध्ये असणारा भन्नाट वेग आणि त्याच्या समवेत त्याच्या गोलंदाजीची अर्थातच अनेक वेळेला चर्चा का होते तर मोस्ट ऑफ द टाइम शोल्डरने गोलंदाजी करणं म्हणजे शोल्डरचा वापर करून गोलंदाजी करणं ही जी स्किल आहे ना ते अभिषेकने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने प्राप्त केलंय.
याही वेळेला आपण पाहतोय ना, तो थोडा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न त्याने दाखवला, पण लास्ट मोमेंटला फिंगर रोल्स करणं असेल किंवा चेंडूच्या गतीमधले गती अर्थातच कमी करणं असेल, हे व्हेरिएशन करावं लागतं ना तुम्हाला. आज अभिषेक जेव्हा मैदानामध्ये गोलंदाजी करतोय त्याला माहिती आपण संघाचा कर्णधार आहोत, फलंदाजीच्या रूपाने खूप चांगली या वेळेला कामगिरी मैदानामध्ये केली असेल, पण मग आता गोलंदाजीच्या रूपाने सुद्धा बोलावं लागेल ना, कारण क्रिकेटमध्ये केवळ आता तुमच्याकडे एक बॅटर असून उपयोग नाहीये. मगाशी सुद्धा आपण म्हणालो की तुमच्याकडे तुम्ही जेव्हा ऑलराऊंडर या नात्याने खेळता तेव्हा तुम्ही बॅटिंग ऑलराऊंडर आहात का, बॉलिंग ऑलराऊंडर आहात का, या दोन्ही सदरांमध्ये तुम्हाला मोजलं जातं ना. इथे पहिल्या षटकामध्ये आपण काय पाहतोय की क्षेत्ररक्षकांना एकमेकांची साथ द्यावी लागेल. इथे एकमेकांच्या वरती तो चिडण्याचा स्वभाव किंवा त्याच वेळेला रागवण्याचा स्वभाव थोडासा बाजूला ठेवावा लागेल. पहिल्या षटकामध्ये अद्यापर्यंत आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या लागले 9. षटकातील अर्थातच शेवटचा चेंडू आणि आपण पाहतोय राज असाच फटका खेळणार. हे अभिप्रेत सुद्धा होतं ना, काही वेळेला तुम्हाला प्रेडिक्ट करावं लागतं. क्रिकेट गेम जरूर अनप्रेडिक्टेबल असेल, पण समोर फलंदाज काय करणार आहे हे गोलंदाजाच्या मनामध्ये सुद्धा असते, जी अर्थातच आपण म्हणतो ती भावना असते, आणि हेच मैदानामध्ये पाहिलं सुद्धा. पहिल्या षटकाचा खेळ संपला, 9 धावा धावफलकावरती. याच दरम्यान आमचे साथी समालोचक मित्र इम्रान बुखारी यांचं या ठिकाणी अर्थातच सन्मान केला जाईल. मी विनंती करतो व्यासपीठावरून ॲडव्होकेट किशोर हजारे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते इम्रान बुखारी यांचा सन्मान करायचा आहे. त्यांना अर्थातच या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये आणि आजच्या संपूर्ण अर्थातच संपूर्ण रात्री समालोचनाची धुरा त्यांनी सांभाळली, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आपण मनपूर्वक अभिनंदन करूया आणि आभारही व्यक्त करूया. मैदानामध्ये तिकडे आपण पाहतोय ना की टेन्शन किती असावं माणसाला. बघा, मला वाटतं आमचे अनिलभाई चोपडा इथे स्टेजवर आहेत का? नाही आहेत ना. तर सामना सुरू झाला ना प्रशांत शेठ की सुरेश काका अर्थात या संपूर्ण स्टेडियमच्या बाहेर जाऊन तिकडे थांबतात, कारण टेन्शन येतं. मॅच कशा पद्धतीने अर्थात इथे चालू आहे किंवा त्याच वेळेला या मॅच मध्ये काय होणार आहे याची मनस्थिती अर्थातच आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काहीतरी चालूच असतं ना. पण तसे सुरेश काका तिकडे बाहेर गेलेत आणि काय होईल ते जाईल असं त्यांनी म्हटलंय. पण इथे होईल ते जाईल मध्ये शिरू म्हणतोय की ती जबाबदारी मी घेतलंय ना, सो आय एम देअर. आणि हा चेंडू सीमारे असेल. सासवडेमध्ये फार मोठी क्रिकेटची परंपरा राहिली. आकाश अर्थातच मगाशी सुद्धा आमच्या एका चिमुरडीने आकाशचं नाव घेतलं होतं आणि ती म्हणाली होती की NSC खानाव संघातर्फे हा खेळतो आणि खूप चांगला खेळतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आकाश गोंधळी या स्पर्धेमधला हॅट्रिक वीर सुद्धा राहिलाय. त्याला अर्थातच ते पारितोषिक सुद्धा आयोजकांनी या ठिकाणी दिलेलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं, आकाश गोंधळीकडे खूप सारं टॅलेंट आहे. आज मैदानावरती ते वापरावं लागेल ना. याच आकाश गोंधळीने स्पर्धेमध्ये हॅट्रिक सुद्धा आपल्या नावावरती केलेली आहे. आणि विशेष करून एक गोष्ट आपल्याला ओळखावी लागेल, ती म्हणजे की आकाश गोंधळीने गेल्या काही स्पर्धांमध्ये केलेली सातत्यपूर्ण कामगिरी. मी नेहमी म्हणतो समालोचनामध्ये की तुम्ही सातत्य ही अशी एकमेव गोष्ट आहे की जी जगामध्ये विकत घेता येत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागतो, त्याच्यामध्ये तुमच्या कामगिरीमध्ये वारंवार बदल करावा लागतो, स्वतःला अपडेट करावं लागतं ना. आधुनिक परिभाषेमध्ये म्हणायचं झालं तर प्रत्येक 15 दिवसांनी तुम्हाला तो अपडेट घ्यावा लागतो ना फोनला. त्या पद्धतीने स्वतःला सुद्धा अपग्रेड आणि अपडेट ठेवणं फार महत्वाचं आहे. सो हा अपग्रेड करण्याची गोष्ट महत्वाची होती, पण शिरू स्वतःला अपग्रेड करतोय. थोडा डान्सिंग डाऊन द विकेट बाहेर आला आणि चेंडू वाईडॅश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिला षटकारासाठी. फलकावरती झाल्या. बघा, कधी कधी काय होतं माहितीये का, आपण धावा कमी केलेल्या असल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला
थोड्या अंशी सामना बहाल करतोय की काय अशी बॉडी लँग्वेज आपली होऊन जातं. मोठ्या स्पर्धांमध्ये अशा प्रकारे या गोष्टी आपल्याकडून शिकण्यासारख्या असतात मित्रांनो, की जेव्हा मोठ्या स्पर्धा सुरू असतात बघा PNP चषकातून या गोष्टींचे धडे आपल्याला थोडे गिरवावे लागतील. अजूनही आपण पाहिल्यानंतर 20 चेंडू येणं बाकी आहे. 12 धावांची आवश्यकता आहे कारण सामन्यामध्ये 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. या ट्रॉफीसाठी ही सगळी लढत चालू आहे. आपण पाहतोय ना प्रोलिंगच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या जेव्हा सामन्याचा आनंद लुटताय आणि स्क्रीनवरती जेव्हा ह्या सगळ्या ट्रॉफी ज्या आपण पाहतोय की या PNP चषकासाठी झुंज सुरू झाले. पर्व दुसरेमध्ये या ट्रॉफीजसाठी हा अट्टहास आहे की आता आपल्याला बहारदार खेळ करायचा आहे आणि मग शिरूविक त्याच्यात कमी कसा पडेल ना. कारण पहिल्या अलिबाग प्रीमियर लीगचं विजेतेपद त्याच्याच नेतृत्वाखाली रायगड डायनामोज या संघाने जिंकलं होतं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये पाहिलं होतं की याच शिरूविकने मैदानामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा जिंकून दिल्या. मग पुढे PNP चषकाची सुरुवात झाली. PNP चषकाला सुद्धा आपण मैदानामध्ये पाहिलं होतं गतवर्षी त्याच्याच नेतृत्वाखाली सुरेश काकांनी फायनल जिंकली. पण आता दुसरं वर्ष नवीन जेव्हा उजाडलंय अशा वेळेला शिरूविकला बाद करणं गरजेचं आहे हे ठरवून दिलं होतं आकाश गोंधळे आणि कंपनीने. 2 षटकार शिरूविकने भिरकावून दिले असतील जरूर पण त्याला बाद करून पावलांचा रस्ता दाखवतोय आकाश गोंधळे. आपलं काम करतो. 21 धावा धावफलकावर. अलिबाग, मुरुड, रोहा या सगळ्या 3 तालुक्यांमधून खेळाडू जेव्हा एकमेकांच्या समोर उभे टाकलेत ना तेव्हा थोड्याशा अंशी मला आमचा राम हले आणि शैलेश मारकू आठवला की 18 चेंडूमध्ये 12 धावा असत्या तर कदाचित राम हलेला तुम्ही विचारलं असतं की राम 18 मध्ये 12 बनवायचे तू बॉलिंग टाकशील का. राम म्हटलं असतं अरे मलाच दे ना ओव्हर मीच टाकणार आहे दुसरं कोण आहे मलाच करायचे काम 18 मध्ये 12 मी नाही देऊ शकत. शैलेश मार्कूच्या हातामध्ये तुम्ही चेंडू दिला असता तर शैलेश म्हणाला असता अरे 18 मध्ये 12 भरपूर झाल्या ठीक आहे पहिली ओव्हर मेडन टाकतो मी. बघा हा कॉन्फिडन्स मला वाटतं कधी येतो तुमच्याकडे. काही खेळाडूंना तुम्ही विचाराल अर्थातच काल आम्ही ऋषी वैद्यशी सुद्धा चर्चा केली आज या व्यासपीठावरती सुद्धा ते आले. यासिन मर्चंट आपले समालोचक मित्र माझ्या समवेत होते. त्यांनी ऋषी वैद्यला हा प्रश्न विचारला की हा कॉन्फिडन्स तुमच्याकडे कसा येतो. ऋषी वैद्य म्हणाले की कसं आहे की तुम्ही खेळाकडे कोणत्या नजरेने बघता की तुम्हाला जिंकायचं आहे हे एकदा काही तुम्ही ठरवलं ना मग जे काही होईल ते जाईल. आपल्याला इमेज जपायची आहे की आपल्याला स्वतःला झोकून द्यायचं आहे हे महत्वाचं आहे. जिंकणार हारणं हे होतच राहणार आहे पण त्याच वेळेला स्वतःचं 100% देण्याचा प्रयत्न तर करूया. गुड बॉलिंग या वेळेला आकाशात चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि खराब क्षेत्ररक्षण सुमितचं. अप्रतिम चेंडू टाकला होता. फलंदाज या वेळेला पूर्णपणे बीट झाला होता की इन स्विंग ज्याला म्हटलं जातं ना की PNP बॉल ओव्हर सुरू झाला टेप बॉलचा हे षटक आणि या षटकामध्ये ज्या प्रकारे टप्पा घेतल्यानंतर चेंडू झपकन आत वळला होता ना फलंदाजाला कळला सुद्धा नाही. जवळ जवळ त्याच्या छातीवरती चेंडू आदळणार असं झालं असतानंतर शॉर्ट तडम्यानला असणाऱ्या क्षेत्ररक्षकाच्या हातून निसटणारा झेल हा फार मोठा अर्थातच धक्कादायक अशा प्रकारची गोष्ट असणार आहे प्रतिस्पर्ध्यांसाठी याही वेळेला. बघा आता मात्र आपण पाहतोय नवीन आलेल्या फलंदाज ऋषिकेशला सुद्धा मैदानामध्ये आपल्या अभिषेकने या इनस्विंगद्वारे चकवलेलं पाहायला मिळतोय. अभिषेक अलीकडच्या काळामध्ये लेदर क्रिकेट वारंवार खेळतोय आणि त्याच्यामध्ये असणारं क्वालिटेटिव्ह प्रशिक्षण सुद्धा त्याला लाभतंय. आणि मग जेव्हा आपण या प्रकारचं ट्रेनिंग घेतो मित्रांनो त्या ट्रेनिंग मधून आपण काही धडे मैदानामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. या चेंडूचं जे वजन आहे टेप बॉल ओव्हरच्या निमित्तानं तुम्ही जर बघितलं गेलात ना तर या चेंडूचं वजन थोडं जास्त आहे आणि त्या दृष्टिकोनातून तो चेंडू हाताळणं त्यानंतर तो चेंडू डिलिव्हर्ड करणं या सगळ्या गोष्टी टेक्निकली जितक्या दिसतात सोप्या तेवढ्या सोप्या नाहीयेत. पण गोलंदाज म्हणून ते कौशल्य तुम्ही आत्मसात करू शकता का. तुम्ही अभिषेकला बघू शकता. अभिषेक नाईक आज मैदानामध्ये सासवणे संघाचा किंवा त्याच वेळेला आज या मैदानामध्ये आवाज अल्फाजचा कर्णधार असेल पण तो त्या वेळेला मैदानामध्ये पहिल्या षटकात जेव्हा त्याने 9 धावा खर्च केल्यात तो मैदानामध्ये आपल्या सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. त्याला साथ मिळणं गरजेचं आहे. सामन्यातील किती चेंडू मध्ये किती गणित बघितलं ना तर 15 चेंडू येणं मित्रांनो बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. पण अजूनही आपण ठरवू शकतो का की विजेता कोण. थोडं साधं सोपं तुम्ही म्हणू शकता पण अशा वेळेला उलट्या हाताचा प्रयोग या वेळेला राज पाटीलचा यशस्वी झालाय. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पार.
काही अर्थातच ज्यांना काही कळत नाही ते बरंचसं काही लिहित सुद्धा असतात, पण त्याच वेळेला त्यांच्याकडे थोडं आपण दुर्लक्ष करूया. पण सगळ्यात महत्त्वाचं खूप सारं चांगल्या गोष्टी सुद्धा होत आहे ना. अलीकडच्या काळामध्ये ज्या चांगल्या गोष्टी चाललेल्या आहेत त्याच्याकडे वाईट नजरेने बघण्याचे दृष्टिकोन अनेकांचे असू शकतात, पण त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय, खेळाडूंना मिळणारं व्यासपीठ, त्याच वेळेला या खेळाडूंसाठी निर्माण केलेल्या या सर्व अर्थातच इन्फ्रास्ट्रक्चर, या खेळाडूंना त्याच्यानंतरचा पुढचा असणारा प्लॅटफॉर्म, या सगळ्या गोष्टी सुद्धा ज्या आयोजकांनी आपल्याला दिलेल्या आहेत त्यांचा आपल्याला खऱ्या अर्थानं धन्यवाद द्यावे लागतील मित्रांनो. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पारितोषिकांची जी काही आहे ना ती फार मोठ्या प्रमाणावरती खैरात पाहायला मिळते. कारण मगाशी सुद्धा आम्ही उल्लेख केला की मॅन ऑफ द सिरीजला ज्या वेळेला 4 व्हीलर असेल, कुणी जो तुम्ही वयाच्या 50 मध्ये माणूस आहे, पंचांचा इशारा येतोय, नो बॉल आहे. ओव्हर स्टेपिंगचा ह्या वेळेला तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आणि नो बॉल असल्याचा निर्णय आहे अभिषेकने सुद्धा तो स्वीकारलाय. अधिक वेगवान चेंडू टाकण्याच्या नादामध्ये कधी कधी तो ओव्हर स्टेपचा नो बॉल होऊन जातो आणि आता राज परत एकदा फटका खेळतोय, पण फ्री हिट आहे ना, होतं ना असं. राज मात्र म्हणतोय की बाबा सरळ हाताने खेळण्यापेक्षा उलट्या हाताने खेळणं आपण पसंत करूया. मला एक चॅलेंज वाटतं ना की अलीकडच्या काळामध्ये हे जे काही डेअरिंग केली जाते, विशेषतः नवीन दमाचे हे जे खेळाडू आहेत मैदानामध्ये, ती वेगळ्या प्रकारची डेअरिंग करतात की ती म्हणजेच की या टेप बॉलला सुद्धा तुम्ही रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न करताय, कारण तो पाहतोय शॉर्ट थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. या वेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, परत एकदा सुमितच्या हातून चेंडू निसटला होता, पण थोड्या अंशी नशिबवान समजेल कारण एक चांगलं बॅकअप मिळालं आणि फलंदाज बाधून परतणार पावलं. टिपला राज बाद होऊन परतलाय पावलांमध्ये, पण हे चॅलेंज जे आहे ना ते आता मात्र थोडं एकतर्फी वाटायला लागलंय. 13 चेंडू येणं बाकी आहेत. चला नवीन फलंदाजाने लगेच मैदानात जायचंय. खेळाडूला परत मला वाटतं थोडी दुखापत झाली. येस, फर्स्ट एड किट आहे या ठिकाणी, तर त्या किटमधून आपण जे काही आवश्यक आहे खेळाडूसाठी ते अर्थातच पुरवलं जाईल. ओळीया मैदानाकडे 13 चेंडूमध्ये 5 धावा असं समीकरण मित्रांनो मी म्हणालो. टेनिस क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की प्रति षटकामध्ये 10 धावा सहजगत्या येतात, पण प्रत्येक मैदानावरती हे शक्य असतं का? काही मैदानावरती 15 सुद्धा येतात ना, काही मैदानावरती 5 धावा सुद्धा येतात. आणि बोलणं फार सोपं असतं. मैदानामध्ये टेनिस क्रिकेट असो, लेदर क्रिकेट असो, तुम्ही मैदानामध्ये त्याला क्वालिटेटिव्ह पद्धतीने कशा पद्धतीने सामोरे जाताना ते सुद्धा तेवढंच महत्वाचं. आज अभिषेक आणि कंपनीने मैदानामध्ये थोडी घसरगुंडी नसती केली, थोड्या 10-15 धावा जास्त बनवल्या असत्या, सामन्यावरती एक वेगळा धक्कादायक रिझल्ट ते सुद्धा देऊ शकले असते. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अभिषेकला तो शोधावा लागेल पर्याय, जो मैदानामध्ये आपल्या संघासाठी महत्वाचा तारणहार ठरेल. कारण 12 चेंडूमध्ये जेव्हा 5 धावा वाचवायच्या आहेत ना, आपण पाहतोय संपूर्ण प्रेक्षक वर्ग या ठिकाणी गर्दी केलेला पाहायला मिळाला आणि प्रोलिंगच्या आमच्या संपूर्ण टीमला मनपूर्वक धन्यवाद द्यावे लागतील. कारण ही स्पर्धा ज्या पद्धतीने लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहे आणि PNP चषक स्पर्धा म्हटल्यानंतर खूप सारा प्रेक्षक वर्ग, गतवर्षी जसं चित्रलेखाताईंनी त्यांच्या एका स्पीचमध्ये म्हटलेलं आहे, तब्बल 10 लाखापेक्षा अधिक लोकांनी ही स्पर्धा पाहिली. अगदी ISPLचे काही सेलेक्टर सुद्धा ही स्पर्धा पाहतात आणि ते आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. मग आपण येणाऱ्या पुढच्या काळाकडे कशा पद्धतीने बघतोय ना, मला वाटतं त्या प्रकारे या स्पर्धेला सिरियसली घेऊ शकतो. खूप सारे क्रिकेटर या मैदानामध्ये बघायला मिळतात, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचा जो प्रभावी खेळ करेल, जो अर्थातच या स्पर्धेला थोड्या अंशी आपलं स्वतःचा 100% 200% देण्याचा प्रयत्न करेल, तो या स्पर्धेचा विजेता संघ होणार आहे. पण त्याच्यासाठी थेंबे थेंबे तळेसाचे या पद्धतीने पुढे जाऊन जमणार नाहीये. थोडे अधिकचे एफर्ट ज्याला म्हटलं जातं ना अलीकडच्या काळामध्ये, व्हॅल्यू ॲडिशन द्यावं लागेल. आमच्या समालोचक टीमला सुद्धा या ठिकाणी आपल्या कॅमेरामध्ये कैद केले जाते, त्यांचाही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद. आणि आता आवाज अल्फाज संघ या सामन्यामध्ये शोल्डर डाऊन करतोय, कारण त्यांना माहिती आहे सामना आपल्या हातून निसटलाय. चेंडू सीमारेषा पार, चौकार.
मिळालं आणि आता मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण या नादामध्ये ही धाव पूर्ण होते आणि अशा पद्धतीने ऋषिकेश या ठिकाणी विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. वर्सोली चॅलेंजर्स म्हणजेच सुरेश काका 11 या ठिकाणी सुपर 12 मध्ये क्वालिफाय होतात. थर्ड टायफून्स, रामराज रायडर्स, वळके अव्हेंजर्स, मुरुड डिफेंडर्स, नांदगाव निंजा, याच्यानंतर वर्सोली चॅलेंजर्स हा संघ या ठिकाणी सुपर 12 साठी क्वालिफाय झालाय. त्याला मनपूर्वक शुभेच्छा असतील, पण धन्यवाद द्यावे लागतील अर्थातच दर्शन वाकडे यांच्या संघाला सुद्धा. कुणाल कोंडालकर आणि कंपनी आज मैदानामध्ये थोडी लवकर आपण आउट झालात, पण हरकत नाहीये. या स्पर्धेमध्ये जो आपला परफॉर्मन्स दाखवला त्याबद्दल तुमचं अभिनंदन आहे. या अर्थातच प्लॅटफॉर्मवरती येऊन मोठा परफॉर्मन्स देणं इतकी साधी सोपी गोष्ट नसतं, पण अशा प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरती चांगली कामगिरी केलीत. ही कामगिरी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या काळासाठी महत्त्वाची असेल. याच शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणाहून देतो आणि वळतोय सामनावीराच्या पारितोषिकाकडे.